कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास। अरे थोड़े थोड़े सब दुखी, थोड़े थोड़े सब दुखी। अरे सब दुखी है तो कोई तो सुखी होने वाला चाहिए। कबीरदास जी कहते सुखी है ना, कौन? थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास, सुखी राम के दास। कोई तन दुखी। अध्यात्म मध्ये आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक 3 प्रकारचे दुःख सांगितले। मी ते बोलणार नाही, तुमच्या भाषेतलं बोलेल। कुणाला शरीराचं दुःख आहे, काय करावं महाराज, सारखे पाय दुखतात, चालता पण येत नाही, लगेच गाडीत बसावं वाटतं। कोई तन दुखी, थायरॉइड झालाय, गोळ्या चालू आहे, रात्री झोप तर गोळी घेतल्याशिवाय लागतच नाही। कोई तन दुखी, कोणी शरीराचं दुःख आहे, पण यानंतरचं दुःख तर अवघड आहे। कोई मन दुखी, हे दुःख बाहेरून दिसत नाही बरं का भाऊ, हे ज्याचे त्याला कळतं। त्याला विचारलं तुम्ही का दुःखी आहात, ते म्हटले हे समोरचे सुखी आहे म्हणून मी दुःखी आहे। कथेच्या प्रसंगामध्ये नाशिक भागामध्ये एक वीट भट्टीचा मालकाची माझी भेट झाली, रानवडे महाराज। त्याला म्हटलं कस काय तुमचा धंदा, म्हणजे यावर्षी भरपूर पैसा भेटला। म्हटलं तरी किती, म्हटले एक 50 लाख रुपये भेटलेत मला। म्हटलं मग मी म्हटलं आता आनंदी आहात ना तुम्ही, बरं वाटतं ना? म्हटलं कसलं महाराज सुखी हो। म्हटलं काय झालं, आता 50 लाख रुपये भेटलेत ना तुम्हाला? ते म्हटले या वर्षी भेटलेत, पण गेल्या वर्षी लॉस झाला होता ना। जाऊ द्या हो, गेल्या वर्षीच जाऊ द्या, आता मिळाला त्याचा आनंद घ्या ना। म्हटलं काय आनंद घ्यायचा महाराज, आता मिळाले पण पुढच्या वर्षी मिळतील का? म्हटलं साहेब जाऊ द्या ना, पुढच्या वर्षी काय पाहायचं आपण। मला वाटतं की मी आता कथा करतोय, 9:30 वाजलेत, 10 वाजता मी कथा करू शकेल की नाही मला माहिती नाहीये। मी हा आनंद घ्यावा ना। मी म्हणे 10:30 वाजता मी कथा करू शकेल का, त्या विचाराने मी आता माझा वेळ का दौडावा। खरं तर सर्वसामान्य मनुष्य एकतर भूतकाळामध्ये जगतो, आता भविष्याचं वझ घेऊन जगतो, वर्तमान त्याला कधी सापडतच नाही। या वर्षी तर व्यवस्थित झालं, पण पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी पण होईल, घाबरू नका। म्हटलं ताई पण नाही महाराज, तरी पण एवढंसं बरं वाटत नाही। म्हटलं काय झालं? म्हटले मला 50 लाख रुपये भेटलेत आणि माझ्या शेजारच्याला, माझ्या पुढचा जो शेजार आहे त्याला 60 लाख रुपये भेटले, कसं खुशी होऊ मी? म्हटलं तुम्ही जगा आता जीवनामध्ये कधी 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 सुखी होणार नाही, कारण आता तुमचं दुःख जे आहे ते कोणी निर्माण केलेलं नाहीये, तुमचं दुःख तुम्ही निर्माण केलं। आज जगामध्ये जे दुःख निर्माण झाले ते इतरांनी निर्माण केले नाहीये, ते दुःख आम्ही आमच्या मनाने तयार केले आहे। गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधे। कुछ पंडित जी को भी आगमन यहाँ हुआ है उनका, उनको हम सादर प्रणाम करते हैं। मराठी भाषा समझते हैं आप? मराठी कळते हैं आपल्याला? हिंदी समझते हैं, थोड़ा थोड़ा समझते हैं। तो ये कोई ये सब मराठी भाषिक लोग बैठे हैं और कुछ हिंदी कुछ मराठी ऐसा कुछ सम्मिश्र उसका करते हैं। इथं माणसं आपल्याकडे काय नाहीये म्हणून दुःखी नाही, इतरांकडे ते का आहेत म्हणून दुःखी आहेत। मुझे ऐसा लगता है कि यहाँ पे लोग ऐसे देखते कि पड़ोसियों की शान और उसके वजह से अपनी जलती है जान। अरे त्यांच्या घरात तर असं आहे, त्यांच्या घरात असू दे ना, तुझ्या घरामध्ये जे आहे त्यामध्ये तू आनंद घे ना। बरेच माणसं जे आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर भेदरलेले आहेत, त्यांचे चेहरे भकास झालेले आहेत। तुकाराम महाराज असं म्हणतात, फोडी एली गौरी तैसा दिसे तोंडावरी। काय झालं काय तुझं, काय बिघडलं काय तुझं?
अरे इथं येत असताना तू आला होता, साधे भाषेत जर बोलाय तर तू नंगा इथं आला होता. जात असताना सुद्धा तुझ्या अंगावरचं सगळं काढून ते घेणार आहेत. तू काय असं आणलं होतं म्हणून तू एवढा उदास आहे. तू इथून काय घेऊन जाणार आहेस म्हणून तू उदास झालाय. मला गुरु नानकजी आठवत आहे. गुरु नानकजीचा सत्संग चालू होता. गावातले सगळे माणसं सत्संगला यायचे, तिथला शेठजी काय यायचा नाही. एक वाक्य बोलू का आपल्याला? बऱ्याच वेळा भगवंताने जी संपत्ती दिली आहे ती संपत्ती खरं तर तुम्हाला सुविधा व्हावी की त्याचं भजन तुम्हाला व्यवस्थित करता यावं. इतर माणसांचा पूर्ण काळ पोट भरण्यामध्ये जातोय, तुम्हाला त्याची व्यवस्था करून दिली, त्याच्या पुढचा तुम्ही विचार करावा म्हणून भगवंताने ती संपत्ती तुम्हाला दिली आहे खरं तर. पण बऱ्याच वेळा जे मिळालं त्याचाच प्रतिबंध निर्माण होतो. संपत्ती मिळाली संस्कृतीचं काम करण्यासाठी, धर्माचं काम करण्यासाठी, समाजाचं काम करण्यासाठी, गोसेवा करण्यासाठी. पण ती संपत्ती त्यासाठी नाही, ती अहंकारासाठी कारण होते. काय समजतात मला पठ्याला? महाराज जी मुझे एक शेर याद आ रहा है. वो कहता है ये इंसान भी क्या चीज है, दौलत कमाने के लिए सेहत गवा देता है और बाद में सेहत के लिए दौलत गवा देता है. जीता ऐसा है कभी मरेगा ही नहीं और मरता ऐसा है कभी जिया ही नहीं. लगता सब लोगों का वही हो रहा है. जीता ऐसा है कभी मरेगा नहीं. जगत असताना असा जगतो की याला पाहून घेईन त्याला पाहून घेईन. अरे तो अमरपट्टा घेऊन आलाय का? याला पाहून घेईन त्याला पाहून घेईन और मरता ऐसा है कभी जिया ही नहीं. वो कहता है मैंने जीने की चाह की मैं जी न सका. नाही माणसं जीवन नाही जगू शकत हो. म्हणून अध्यात्मामध्ये खरं तर एक निखळ आनंद, निखळ हास्य. इथं आल्यावर तरी हसाचा. म्हणून आता तुम्ही तिथं दर्शनाला जाल ना, तिथं ते लोक म्हणत असतात महाराजजी जरा हसी आहे माणसा. नाही नाही हसा, म्हणजे त्यांचं हसणं सुद्धा रडणं झालंय. अरे हसा थोडं, काय बिघडलं काय तुमचं? फोटो काढत असताना सुद्धा त्या फोटोग्राफरला म्हणावं लागतं भाई आजी स्माइल प्लीज. अरे फोटोत तरी हसा थोडस. का झालं हे सगळं? कोई तन दुखी, कोई मन दुखी, मनाचे दुःख, याला आध्यात्मिक दुःखच म्हणूया. कोई धन बिन रहत उदास. आता थोडस तुम्ही ज्या भागातले आहात त्या भाषेत जर बोलायचं तर अगदी 100 कोटीचा विचार होऊ शकतो. हा महाराज 100 कोटीचा स्कीम तर झाली आहे, पण अजून काही बाकी आहे. कोई धन बिन रहत उदास, जर तेवढाच विचार असेल तर. पण कबीरदासजी म्हणतात मग आनंद कुणाला मिळाला? सुखी राम के दास. रामाचे दास, विठ्ठलाचे दास, कृष्णाचे दास ज्यांनी त्याचा आश्रय केला. मी बोलतो आपल्याला जगातला कुठलाही संपन्न आणि कुठलाही मोठा माणूस असा म्हणू शकणार नाही की महाराज सगळं काही मिळालं, आता सगळं काही संपलं, आता आपण सुखी आहोत. हे उद्गार त्याच्याच मुखातून निघू शकतात ज्याच्या जीवनाला अध्यात्माचा स्पर्श झालाय. तोच मनुष्य म्हणू शकेल आता निश्चिंतीने पावलो विसावा. सर्वसामान्य मनुष्याची ही हिंमत नाही. म्हणते सुखी राम के दास, सुखी राम के, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पाऊ राम भजन में, ओ सुख नाही अमीरी में, मन लागा मेरो यार फकीरी में. याचा अर्थ धनाची उपेक्षा करायची का? संपन्न लोकांची उपेक्षा करायची की? बिलकुल नाही, बिलकुल नाही. संपन्नाची उपेक्षा करायची नाही. उपेक्षा त्याची करायची आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आनंद पाहिजे होता तो आनंद न मिळवता
ज्या गोष्टीने तुम्हाला टेन्शन समस्या निर्माण होतात त्या पकडून ठेवल्यात, त्याची निंदा आहे. संपत्तीची निंदा नाही आहे, धनाढ्याची निंदा नाही आहे. त्या माध्यमातून त्या आनंदापर्यंत जा ना तुम्ही. म्हणून तो आनंद मिळेल कुठं? तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या तिन्ही दुःखाच्या निवृत्तीसाठी आम्ही त्या श्रीकृष्णाला नमस्कार करतोय. दुसऱ्या श्लोकामध्ये यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैवायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. ज्यांनी परीक्षितजीला भागवत सांगितलंय त्या शुकाचार्यांना, शुक मुनींना इथं नमन केलंय. या श्लोकाला मी नमस्कार करणार आहे. या व्याख्येमध्ये जर मी पडलो तर ही कथा या श्लोकामध्ये संपेल. महाराज जी यहाँ पे 5 दिन की कथा है, तो इसीलिए सब कथा तो हो नहीं पाएगी और अष्टमी कृष्णाष्टमी होने के कारण दशम स्कंद का ही चिंतन हो जाए, इसलिए यहाँ पे सब उपस्थित है. एक विधि करके जो महात्म्य है उसको संक्षिप्त में करके आगे की जो कथा होने वाली है और श्री कृष्ण के दशम स्कंद का जो भाग है उसमें विशेष प्रकाश यहाँ पे हम लोग डालने वाले हैं. तर या दुसऱ्या श्लोकामध्ये शुक मुनींना नमस्कार केला. त्यांचा अधिकार काय? 12 वर्ष आईच्या उदरामध्ये ते राहिलेत. हीच भाषा आमच्या संतांनी वापरलीत. नामदेव महाराज म्हणतात, ब्राह्मणाचे पोर एक खेळ्यासी बेहाले ते 12 वर्ष लपाले रे. ब्राह्मणाचं कोणतं एक पोरग या जगातल्या खेळाला घाबरलं आणि आईच्या उदरामध्ये किती वर्ष राहिलं? 12 वर्ष. कापत कापत बाहेर आले. 12 वर्षानंतर श्रीकृष्ण भगवंताने आश्वासन दिलं की ही माया तुला काही करणार नाही. तेव्हा बाहेर आलं आणि ते नागडेची पळून गेले रे. जन्माला आल्याबरोबर जंगलाच्या दिशेने ते पळत सुटलं 12 वर्षाचा मुलगा. व्यास त्याला आवाज देतात, अरे मुला थांब, 12 वर्षापर्यंत तुझी प्रतीक्षा केली, थोडं बोल तरी माझ्यासोबत. असा ज्यांचा अधिकार आहे असे विरक्त शुक मुनी त्यांना नमस्कार दुसऱ्या श्लोकामध्ये केलाय. आणि यानंतर आता कथेला आरंभ होतोय. नैमिषे सुतमासीनमभिवाद्य महामतिं कथामृतरसस्वाद कुशलः शौनको अब्रवीत. शौनको ब्रवीत. नैमिषारण्य उत्तर प्रदेशमध्ये लखनौ पासून आवाज थोडासा घूम रहा भाई, हॅमिंग करो. लखनौ पासून 100 किलोमीटर नैमिष अरण्य आहे. या नैमिष अरण्याचा विशेषता अशी आहे की तिथे चक्रतीर्थ आहे. ब्रह्मदेवाकडे 88,000 ऋषीमुनी गेलेत आणि ते म्हणायला लागले, भगवान आम्हाला एखादं असं स्थान सांगा की त्या स्थानामध्ये गेल्यानंतर विक्षेप होणार नाही. भजन असेल, कथा असेल, त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध असतो विक्षेप. म्हणून तुकाराम महाराज बोलायला विसरले नाही, भजनी विक्षेप तेची पै मरण. म्हणजे कथेमध्ये भजनामध्ये विक्षेप झाला की खऱ्या रसिकासाठी ते मरण असतं. हे ब्रह्मण आम्हाला अशी एक जागा द्या की तिथे गेल्यानंतर विक्षेप होणार नाही. ब्रह्मदेवाने एक चक्र सोडलेलं आहे आणि सांगितलं हे चक्र ज्या ठिकाणी जाऊन स्थिर होईल त्या ठिकाणी कथा तुम्ही करा. चक्र पुढे निघालेलं आहे. 88,000 ऋषीमुनी त्याच्या पाठीमागे जातात आणि चक्र फिरत 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 या नैमिषारण्यामध्ये आलं आणि ते जमिनीमध्ये जायला लागलं. आम्ही नैमिषारण्यात गेलोय, ते तीर्थ पाहिलंय आम्ही. ते चक्र जसं जसं खाली गेलं त्यातून एक गोल आकार निर्माण झाला आणि त्यामध्ये खालून पाणी वर आलं. त्याचा विशेष असा आहे की तिथं तुम्ही स्नानाला गेल्यानंतर तुम्हाला फिरावं लागत नाही, ते पाणी तुम्हाला फिरवतं. आज आहे त्या चक्रतीर्थामध्ये आहे. त्या नैमिष अरण्यामध्ये हे गेल्यानंतर 88,000 ऋषी तिथं गेलेले आहेत. आणि या अरण्यामध्ये सूत नामक पुराणाचे जाणते वेत्ते तिथं बसलेले आहेत आणि हे सगळे तिथं घेऊन त्याला नमस्कार केला. 88,000 ऋषीमध्ये शौनकजी जे आहेत
त्यांनी नमस्कार केला आणि त्याने सांगितलं आम्हाला कथा सांगू नका, कथेचा सार सांगा, आम्हाला अशी कथा सांगा की ज्यामध्ये झोप येणार नाही. आता झोप जर यायचीच असली तर ती कुठेही येते, पण अशी कथा सांगा की ज्यामध्ये आळस येणार नाही, ती किचकट नसेल, ती कठीण नसेल, कानाला गोड वाटेल, कानाला ती अमृत वाटेल, अशी कथा सांगा. त्या कथेचा उपयोग 3 जणांना होईल. साधकासाठी मार्गदर्शन होईल, संसारी लोक आसुर भावातून वर येतील आणि सिद्ध महात्मा त्या भक्तीमध्ये रंगेल, अशी कथा आम्हाला सांगा. कारण या कलियुगामध्ये संसारिक लोकांकडे जर पाहिलं तर शौनकजी गोड बोलताय. साधीच यह घोरे कालो प्रायो जीवश्चा सुतराम गतः क्लेशक्रांतस्य तस्यैव शोधनम किं पराय. संसारिक माणसं हळूहळू आसुरतेकडे चाललेत, राक्षसी भावाकडे चाललेत. म्हणजे काय, कलियुगातल्या माणसांना काय शिंग फुटलेत का? भागवत असं म्हणताय, राक्षस शिंग फुटल्याला म्हणत नाही. ज्यांच्या जीवनाचा उद्देश फक्त पोट भरणं आहे, हे सगळे राक्षस आहेत. केवळ कुटुंब, आपला संसार. राक्षसाने तरी आयुष्यभर केलं काय? राक्षसाने कधी भजन केलं का? राक्षसाने कधी सप्ताहामध्ये पंगत दिली का? राक्षस कधी वृंदावन, मी राक्षसाचं बोलतोय, राक्षस कधी वृंदावनला आलेत का? राक्षस कधी पंढरपूरला गेले का? राक्षसाचा एकच उद्देश होता, कुठल्याही पद्धतीनं पैसा कमवायचा, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करायच्यात आणि पूर्ण आयुष्य खाण्यासाठी घालवायचं. याला आसुर भाव असं म्हणतात. शुकमुनी असं म्हणतात की जे आयुष्य मनुष्य देह मिळाला भगवंताच्या प्राप्तीसाठी, सेवेसाठी, गोमातेच्या सेवेसाठी, माणसाचं लक्ष तिथं नाही. माणसं आसुर भावाकडे चालले हळूहळू. हे माणसं आसुरतेकडून मनुष्यत्वाकडे यावे आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे यावे, अशी कथा आम्हाला सांगा. सुतांना अतिशय आनंद झाला. अहो म्हटले काय गोड प्रश्न केलाय. साधू महापुरुषाकडे गेल्यानंतर असं विचारू नका की आमचं लग्न झालं नाही, कधी होईल, विहिरीला पाणी लागलं नाही, विहिरीला पाणी कसं लागेल, महाराज कोणता आकडा लावला म्हणजे पैसे भेटतील. महाराज असे भेटणारे लोक भेटलेत आम्हाला. महाराजांना विचारतात ते कोणता आकडा लावू, मला एकच आकडा लाव. जर जीवन जगण्याची पद्धत तुला कळत नसेल तर ती झाडाला आकडा लाव आणि दुसरा गळ्याला लाव, तो आकडा लाव. जर जगण्याची किमया कळाली नसेल तर. पण महापुरुषांकडे गेल्यानंतर हे प्रश्न नाही त्यांना विचारावे. इतक्या दिवसाची भक्ती करतोय, भजन करतोय, परंतु हृदयातले राग द्वेष कमी झालेले नाहीये, सेवा करण्याची वृत्ती वाढली नाही, गोग्रास काढावासा वाटत नाही, एखादी देशी गाय संगोपन करावीशी वाटत नाही, साधू संतांच्या सान्निध्यात जावंसं वाटत नाही, कथा ऐकावीशी वाटत नाही, पाप करण्याची वृत्ती कमी झाली नाही. महाराज माझं अंतकरण शुद्ध होईल का? माझ्याकडून भजन घडेल का? माझ्याकडून गंगेचं, नर्मदा माता, अमरकट यांचं दर्शन मला घडेल का? सुतजी म्हणतात अनेक लोक माझ्याकडे आलेत, परंतु तुम्ही जो प्रश्न केला तो अलौकिक आहे. सगळ्या जगाचं कल्याण ज्यामध्ये समाहित आहे, अशा प्रकारचा तुम्ही प्रश्न केलाय. मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे ही सहजासहजी मिळतच नाही. जन्मांतरे भवेत् पुण्यम जन्मांतरे भवेत् पुण्यम तदा भागवतं लभेत्. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलोकीरेण भाषितम्. एतस्मात् परं किंचिन मनः शुद्धेन विद्यते. जन्मांतरे भवेत् पुण्यं तदा भागवतं
दुर्लभेत. अनेक जन्माच्या पुण्याईचा उदय झाल्यानंतर जे श्रवण करायला भेटतंय ती भागवत कथा मी तुम्हाला सांगणार आहे. या भागवत कथेचा महिमा किती मोठा. स्वर्गामध्ये लावणाऱ्या ज्या देवता आहेत त्यांना सुद्धा ही कथा दुर्लभ आहे. परीक्षित राजाला शाप मिळालेला आहे आणि शुकमुनी गंगेच्या तीरावर त्यांना भागवताचं कथा सांगताय. आकाशामध्ये असलेल्या देवतांनी ते पाहिलंय आणि स्वर्गामध्ये असलेलं जे अमृत आहे ते घड्यामध्ये त्यांनी भरलंय, मटक्यामध्ये त्यांनी भरलंय. आणि गंगेच्या तीरी हे देवता आलेले आहेत स्वर्गातल्या. शुकमुनीला नमस्कार केला. त्यांना विचारलं कशासाठी आलात. म्हटले आम्ही स्वर्गातलं अमृत घेऊन आलोय. आम्हाला असं कळालं की तुमचा जो शिष्य आहे त्याला शाप मिळालेला आहे. 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप त्याला चावून तो मरणार आहे. आम्ही अमृत आणलंय, हे जर त्याने पिलं तर तो तक्षक चावला तरी तो मरणार नाही. शुकमुनीने विचारलं तुम्ही हे अमृत मला देणार आहात, फुकट देणार का. ते म्हटले नाही, आम्ही फुकट कोणाला काय देत नसतो, आम्ही डील करत असतो. म्हटले मग पाहिजे काय तुम्हाला. म्हटले स्वर्गातलं अमृत आम्ही तुम्हाला देऊ आणि त्या मोबदल्यामध्ये भागवतामधून जे कथामृत निघेल ते तुम्ही आम्हाला द्या. शुक महाराज म्हणतात शक्यच नाही. अरे आकाशामधून आणलेलं अमृत आणि भागवतामधून निघणारं अमृत त्याची तुलना तरी कशी होऊ शकेल. काय गोड श्लोक वापरलाय. बोलताय क्वसुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनिर्महा ब्रह्मरातो विचार्येवं तदा देवान् जहास. कुठे स्वर्गामधलं अमृत आणि कुठं भागवत अमृत. गारगोटी देऊन हिरा विकत घेण्याचे प्रयत्न करताय का. अरे स्वर्गातलं अमृत पिल्यानंतर पुण्य हळूहळू कमी होतं. भागवतातलं अमृत पिल्यानंतर पुण्य कमी होत नाही. पुण्याची गणना कोण करी. स्वर्गातलं अमृत पिल्यानंतर देवाकडे लक्ष जात नाही, अप्सरांच्या पाठीमागं तू जायला लागतो. भागवतातलं अमृत पिल्यानंतर जगातले सगळे आकर्षण संपून जातात आणि एकच शब्द निघतात विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठला सगळे. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देव आपलासा वाटत नाही. भागवतातून निघालेलं भागवत अमृत आहे.
त्याने वाटायला लागतं विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुम्ही आणलेलं जे अमृत आहे ते पिल्यानंतर कुणाचाही भय संपलेला नाहीये, भीती संपलेली नाहीये. परंतु भागवत अमृत पिल्यानंतर तो म्हणायला लागतो आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची काळ गुलाम सलाम करी. वा तुकाराम तुकाराम नाव घेता काव्ययम. भागवताचा परिणाम असा आहे की काळाला आम्ही घाबरत नाही, काळ आम्हाला घाबरायला लागतो. म्हणून आम्ही म्हणतोय विठ्ठल माझा 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 स्वर्ग से तुमने जो अमृत लाया है वो मुख से पिया जाता है. इंद्र तुमने जो अमृत लाया है वो मुख से पिया जाता है. और भागवत का जो अमृत है वो कान से पिया जाता है. आगे सुने, जो मुख से पिया जाता है वो नीचे जाता है और जो कान से पिया जाता है वो ऊर्ध्व गति को जाता है. इसलिए बोलिए विठ्ठल माझा 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 माझा
कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास। अरे थोड़े थोड़े सब दुखी, थोड़े थोड़े सब दुखी। अरे सब दुखी है तो कोई तो सुखी होने वाला चाहिए। कबीरदास जी कहते सुखी है ना, कौन? थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास, सुखी राम के दास। कोई तन दुखी। अध्यात्म मध्ये आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक 3 प्रकारचे दुःख सांगितले. मी ते बोलणार नाही, तुमच्या भाषेतलं बोलेल. कुणाला शरीराचं दुःख आहे, काय करावं महाराज, सारखे पाय दुखतात, चालता पण येत नाही, लगेच गाडीत बसावं वाटतं. कोई तन दुखी, थायरॉइड झालाय, गोळ्या चालू आहे, रात्री झोप तर गोळी घेतल्याशिवाय लागतच नाही. कोई तन दुखी, कोणी शरीराचं दुःख आहे. पण यानंतरचं दुःख तर अवघड आहे. कोई मन दुखी. हे दुःख बाहेरून दिसत नाही बरं का भाऊ, हे ज्याच्या त्याला कळतं. त्याला विचारलं तुम्ही का दुःखी आहात, ते म्हटले हे समोरचे सुखी आहे म्हणून मी दुःखी आहे. कथेच्या प्रसंगामध्ये नाशिक भागामध्ये एक वीट भट्टीचा मालकाची माझी भेट झाली, रानवडे महाराज. त्याला म्हटलं कस काय तुमचा धंदा, म्हणजे यावर्षी भरपूर पैसा भेटला. म्हटलं तरी किती? म्हटले एक 50 लाख रुपये भेटलेत मला. म्हटलं मग मी म्हटलं आता आनंदी आहात ना तुम्ही, बरं वाटतं ना? म्हटलं कसलं महाराज सुखी हो. म्हटलं काय झालं, आता 50 लाख रुपये भेटलेत ना तुम्हाला? ते म्हटलं या वर्षी भेटलेत, पण गेल्या वर्षी लॉस झाला होता ना. जाऊ द्या हो, गेल्या वर्षीच जाऊ द्या, आता मिळाला त्याचा आनंद घ्या ना. काय आनंद घ्यायचा महाराज, आता मिळाले पण पुढच्या वर्षी मिळतील का? आपलं साहेब जाऊ द्या ना, पुढच्या वर्षी काय पाहायचं आपण. मला वाटतं की मी आता कथा करतोय, 9:30 वाजलेत, 10 वाजता मी कथा करू शकेल की नाही मला माहिती नाहीये. मी हा आनंद घ्यावा ना. मी म्हणजे 10:30 वाजता मी कथा करू शकेल का, त्या विचाराने मी आता माझा वेळ काय दवडावा. खरं तर सर्वसामान्य मनुष्य एकतर भूतकाळामध्ये जगतो, आता भविष्याचं वझ घेऊन जगतो, वर्तमान त्याला कधी सापडतच नाही. या वर्षी तर व्यवस्थित झालं, पण पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी पण होईल, घाबरू नका. म्हटलं ताई पण नाही महाराज, तरी पण एवढंसं बरं वाटत नाही. म्हटलं काय झालं? म्हटले मला 50 लाख रुपये भेटलेत आणि माझ्या शेजारच्याला, माझ्या पुढचा जो शेजार आहे त्याला 60 लाख रुपये भेटले. कसं खुशी होऊ मी. म्हणलं तुम्ही जगा आता जीवनामध्ये कधी 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 सुखी होणार नाही. कारण आता तुमचं दुःख जे आहे ते कोणी निर्माण केलेलं नाहीये, तुमचं दुःख तुम्ही निर्माण केलं. आज जगामध्ये जे दुःख निर्माण झाले ते इतरांनी निर्माण केले नाहीये, ते दुःख आम्ही आमच्या मनाने तयार केले आहे. गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधे. कुछ पंडित जी को भी आगमन यहाँ हुआ है उनका, उनको हम सादर प्रणाम करते हैं. मराठी भाषा समझते हैं आप? मराठी कळते हैं आपल्याला? हिंदी समझते हैं, थोड़ा थोड़ा समझते हैं. तो ये कोई ये सब मराठी भाषिक लोग बैठे हैं और कुछ हिंदी कुछ मराठी ऐसा कुछ सम्मिश्र उसका करते हैं. इथं माणसं आपल्याकडं काय नाहीये म्हणून दुःखी नाही, इतरांकडे ते का आहेत म्हणून दुःखी आहेत. मुझे ऐसा लगता है कि यहाँ पे लोग ऐसे देखते कि पड़ोसियों की शान और उसके वजह से अपनी जलती है जान. ओ अरे त्यांच्या घरात तर असं आहे, त्यांच्या घरात असू दे ना, तुझ्या घरामध्ये जे आहे त्यामध्ये तू आनंद घे ना. बरेच माणसं जे आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर भेदरलेले आहेत, त्यांचे चेहरे भकास झालेले आहेत. तुकाराम महाराज असं म्हणतात, फोडी एली गौरी तैसा दिसे तोंडावरी. काय झालं काय तुझं, काय बिघडलं काय तुझं?
अरे इथं येत असताना तू आला होता, साधे भाषेत जर बोलायचं तर तू नंगा इथं आला होता. जात असताना सुद्धा तुझ्या अंगावरचं सगळं काढून ते घेणार आहेत. तू काय असं आणलं होतं म्हणून तू एवढा उदास आहे. तू इथून काय घेऊन जाणार आहेस म्हणून तू उदास झालाय. मला गुरु नानकजी आठवत आहे. गुरु नानकजीचा सत्संग चालू होता. गावातले सगळे माणसं सत्संगला यायचे, तिथला शेठजी काय यायचा नाही. एक वाक्य बोलू का आपल्याला? बऱ्याच वेळा भगवंताने जी संपत्ती दिली आहे ती संपत्ती खरं तर तुम्हाला सुविधा व्हावी की त्याचं भजन तुम्हाला व्यवस्थित करता यावं. इतर माणसांचा पूर्ण काळ पोट भरण्यामध्ये जातोय, तुम्हाला त्याची व्यवस्था करून दिली, त्याच्या पुढचा तुम्ही विचार करावा म्हणून भगवंताने ती संपत्ती तुम्हाला दिली आहे खरं तर. पण बऱ्याच वेळा जे मिळालं त्याचाच प्रतिबंध निर्माण होतो. संपत्ती मिळाली संस्कृतीचं काम करण्यासाठी, धर्माचं काम करण्यासाठी, समाजाचं काम करण्यासाठी, गोसेवा करण्यासाठी. पण ती संपत्ती त्यासाठी नाही, ती अहंकारासाठी कारण होते. काय समजतात मला पठ्याला? महाराज जी मुझे एक शेर याद आ रहा है. वो कहता है ये इंसान भी क्या चीज है, दौलत कमाने के लिए सेहत गवा देता है और बाद में सेहत के लिए दौलत गवा देता है. जीता ऐसा है कभी मरेगा ही नहीं और मरता ऐसा है कभी जिया ही नहीं. लगता सब लोगों का वही हो रहा है. जीता ऐसा है कभी मरेगा नहीं. जगत असताना असा जगतो की याला पाहून घेईन त्याला पाहून घेईन. अरे तो अमरपट्टा घेऊन आलाय का? याला पाहून घेईन त्याला पाहून घेईन और मरता ऐसा है कभी जिया ही नहीं. वो कहता है मैंने जीने की चाह की मैं जी न सका. नाही माणसं जीवन नाही जगू शकत हो. म्हणून अध्यात्मामध्ये खरं तर एक निखळ आनंद, निखळ हास्य. इथं आल्यावर तरी हसाचा. म्हणून आता तुम्ही तिथं दर्शनाला जाल ना, तिथं ते लोक म्हणत असतात महाराज जरा हसी आहे माणसा. नाही नाही हसा, म्हणजे त्यांचं हसणं सुद्धा रडणं झालंय. अरे हसा थोडा, काय बिघडलं काय तुमचं? फोटो काढत असताना सुद्धा त्या फोटोग्राफरला म्हणावं लागतं भाई आज स्माइल प्लीज. अरे फोटोत तरी हसा थोडस. का झालं हे सगळं? कोई तन दुखी, कोई मन दुखी, मनाचे दुःख, याला आध्यात्मिक दुःखच म्हणूया. कोई धन बिन रहत उदास. आता थोडंसं तुम्ही ज्या भागातले आहात त्या भाषेत जर बोलायचं तर अगदी 100 कोटीचा विचार होऊ शकतो. महाराज 100 कोटीचा स्कीम तर झाली आहे, पण अजून काही बाकी आहे. कोई धन बिन रहत उदास. जर तेवढाच विचार असेल तर. पण कबीरदासजी म्हणतात मग आनंद कुणाला मिळाला? सुखी राम के दास. रामाचे दास, विठ्ठलाचे दास, कृष्णाचे दास ज्यांनी त्याचा आश्रय केला. मी बोलतो आपल्याला जगातला कुठलाही संपन्न आणि कुठलाही मोठा माणूस असा म्हणू शकणार नाही की महाराज सगळं काही मिळालं आता सगळं काही संपलं आता आपण सुखी आहोत. हे उद्गार त्याच्याच मुखातून निघू शकतात ज्याच्या जीवनाला अध्यात्माचा स्पर्श झालाय. तोच मनुष्य म्हणू शकेल आता निश्चिंतीने पावलो विसावा. सर्वसामान्य मनुष्याची ही हिंमत नाही म्हणते. सुखी राम के दास, सुखी राम के मन लागो मेरो यार फकीरी में. मन लागो मेरो यार फकीरी में. जो सुख पाऊ राम भजन में ओ सुख नाही अमीरी में. मन लागा मेरो यार फकीरी में. याचा अर्थ धनाची उपेक्षा करायची का? संपन्न लोकांची उपेक्षा करायची की? बिलकुल नाही, बिलकुल नाही. संपन्नाची उपेक्षा करायची नाही. उपेक्षा त्याची करायची आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आनंद पाहिजे होता तो आनंद न मिळवता
ज्या गोष्टीने तुम्हाला टेन्शन समस्या निर्माण होतात त्या पकडून ठेवल्यात, त्याची निंदा आहे. संपत्तीची निंदा नाही आहे, धनाढ्याची निंदा नाही आहे. त्या माध्यमातून त्या आनंदापर्यंत जा ना तुम्ही. म्हणून तो आनंद मिळेल कुठं? तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या तिन्ही दुःखाच्या निवृत्तीसाठी आम्ही त्या श्रीकृष्णाला नमस्कार करतोय. दुसऱ्या श्लोकामध्ये यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैवायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. ज्यांनी परीक्षितजीला भागवत सांगितलंय त्या शुकाचार्यांना, शुक मुनींना इथं नमन केलंय. या श्लोकाला मी नमस्कार करणार आहे. या व्याख्येमध्ये जर मी पडलो तर ही कथा या श्लोकामध्ये संपेल. महाराज जी यहाँ पे 5 दिन की कथा है, तो इसीलिए ये सब कथा तो हो नहीं पाएगी और अष्टमी कृष्णाष्टमी होने के कारण दशम स्कंद का ही चिंतन हो जाए, इसलिए यहाँ पे सब उपस्थित है. तो एक विधि करके जो महात्म्य है उसको संक्षिप्त में करके आगे की जो कथा होने वाली है वो श्री कृष्ण के दशम स्कंद का जो भाग है उसमें विशेष प्रकाश यहाँ पे हम लोग डालने वाले हैं. तर या दुसऱ्या श्लोकामध्ये शुक मुनींना नमस्कार केला. त्यांचा अधिकार काय? 12 वर्ष आईच्या उदरामध्ये ते राहिलेत. हीच भाषा आमच्या संतांनी वापरलीत. नामदेव महाराज म्हणतात, ब्राह्मणाचे पोर एक खेळ्यासी बेहाले ते 12 वर्ष लपाले रे. ब्राह्मणाचं कोणतं एक पोरग या जगातल्या खेळाला घाबरलं आणि आईच्या उदरामध्ये किती वर्ष राहिलं? 12 वर्ष. कापत कापत बाहेर आले. 12 वर्षानंतर श्रीकृष्ण भगवंताने आश्वासन दिलं की ही माया तुला काही करणार नाही. तेव्हा बाहेर आलं आणि ते नागडेची पळून गेले रे. जन्माला आल्याबरोबर जंगलाच्या दिशेने ते पळत सुटलं 12 वर्षाचा मुलगा. व्यास त्याला आवाज देतात, अरे मुला थांब, 12 वर्षापर्यंत तुझी प्रतीक्षा केली, थोडं बोल तरी माझ्यासोबत. असा ज्यांचा अधिकार आहे असे विरक्त शुक मुनी त्यांना नमस्कार दुसऱ्या श्लोकामध्ये केलाय. आणि यानंतर आता कथेला आरंभ होतोय. नैमिषे सुतमासीनमभिवाद्य महामतिं कथामृतरसस्वाद कुशलः शौनको अब्रवीत. शौनको ब्रवीत. नैमिषारण्य उत्तर प्रदेश मध्ये लखनौ पासून आवाज थोडासा घूम रहा भाई, हॅमिंग करो. लखनौ पासून 100 किलोमीटर नैमिष अरण्य आहे. या नैमिष अरण्याचा विशेषता अशी आहे की तिथे चक्रतीर्थ आहे. ब्रह्मदेवाकडे 88,000 ऋषीमुनी गेलेत आणि ते म्हणायला लागले, भगवान आम्हाला एखादं असं स्थान सांगा की त्या स्थानामध्ये गेल्यानंतर विक्षेप होणार नाही. भजन असेल, कथा असेल, त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध असतो विक्षेप. म्हणून तुकाराम महाराज बोलायला विसरले नाही, भजनी विक्षेप तेची पै मरण. म्हणजे कथेमध्ये भजनामध्ये विक्षेप झाला की खऱ्या रसिकासाठी ते मरण असतं. हे ब्रह्मांड आम्हाला अशी एक जागा द्या की तिथं गेल्यानंतर विक्षेप होणार नाही. ब्रह्मदेवाने एक चक्र सोडलेलं आहे आणि सांगितलं हे चक्र ज्या ठिकाणी जाऊन स्थिर होईल त्या ठिकाणी कथा तुम्ही करा. चक्र पुढे निघालेलं आहे. 88,000 ऋषीमुनी त्याच्या पाठीमागे जातात आणि चक्र फिरत 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 या नैमिषारण्यामध्ये आलं आणि ते जमिनीमध्ये जायला लागलं. आम्ही नैमिषारण्यात गेलोय, ते तीर्थ पाहिलंय आम्ही. ते चक्र जसं जसं खाली गेलं त्यातून एक गोल आकार निर्माण झाला आणि त्यामध्ये खालून पाणी वर आलं. त्याचा विशेष असा आहे की तिथं तुम्ही स्नानाला गेल्यानंतर तुम्हाला फिरावं लागत नाही, ते पाणी तुम्हाला फिरवतं. आजही त्या चक्रतीर्थामध्ये आहे. त्या नैमिष अरण्यामध्ये हे गेल्यानंतर 88,000 ऋषी तिथं गेलेले आहेत. आणि या अरण्यामध्ये सूत नामक पुराणाचे जाणते वेत्ते तिथं बसलेले आहेत. आणि हे सगळे तिथं घेऊन त्याला नमस्कार केला. 88,000 ऋषीमध्ये शौनकजी जे आहेत
त्यांनी नमस्कार केला आणि त्याने सांगितलं, आम्हाला कथा सांगू नका, कथेचा सार सांगा. आम्हाला अशी कथा सांगा की ज्यामध्ये झोप येणार नाही. आता झोप जर यायचीच असली तर ती कुठेही येते, पण अशी कथा सांगा की ज्यामध्ये आळस येणार नाही, ती किचकट नसेल, ती कठीण नसेल, कानाला गोड वाटेल, कानाला ती अमृत वाटेल, अशी कथा सांगा. त्या कथेचा उपयोग 3 जणांना होईल. साधकासाठी मार्गदर्शन होईल, संसारी लोक आसुर भावातून वर येतील आणि सिद्ध महात्मा त्या भक्तीमध्ये रंगेल, अशी कथा आम्हाला सांगा. कारण या कलियुगामध्ये संसारिक लोकांकडे जर पाहिलं तर शौनकजी गोड बोलताय. साधीचे यह घोरे कालो प्रायो जीवश्चा सुतरां गतः क्लेशक्रांतस्य तस्यैव शोधनं किं पराय. संसारिक माणसं हळूहळू आसुरतेकडे चाललेत, राक्षसी भावाकडे चाललेत. म्हणजे काय, कलियुगातल्या माणसांना काय शिंग फुटलेत का? भागवत असं म्हणतंय, राक्षस शिंग फुटल्याला म्हणत नाही. ज्यांच्या जीवनाचा उद्देश फक्त पोट भरणं आहे, हे सगळे राक्षस आहेत. केवळ कुटुंब, आपला संसार. राक्षसाने तरी आयुष्यभर केलं काय? राक्षसाने कधी भजन केलं का? राक्षसाने कधी सप्ताहामध्ये पंगत दिली का? राक्षस कधी वृंदावन, मी राक्षसाचं बोलतोय, राक्षस कधी वृंदावनला आलेत का? राक्षस कधी पंढरपूरला गेले का? राक्षसाचा एकच उद्देश होता, कुठल्याही पद्धतीनं पैसा कमवायचा, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करायच्यात आणि पूर्ण आयुष्य खाण्यासाठी घालवायचं. याला आसुर भाव असं म्हणतात. शुकमुनी असं म्हणतात की जे आयुष्य मनुष्य देह मिळाला भगवंताच्या प्राप्तीसाठी, सेवेसाठी, गोमातेच्या सेवेसाठी, माणसांचं लक्ष तिथं नाही. माणसं आसुर भावाकडे चालले हळूहळू. हे माणसं आसुरतेकडून मनुष्यत्वाकडे यावे आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे यावे, अशी कथा आम्हाला सांगा. सुतांना अतिशय आनंद झाला. अहो म्हटले, काय गोड प्रश्न केलाय. साधू महापुरुषाकडे गेल्यानंतर असं विचारू नका की आमचं लग्न झालं नाही, कधी होईल, विहिरीला पाणी लागलं नाही, विहिरीला पाणी कसं लागेल. महाराज कोणता आकडा लावला म्हणजे पैसे भेटतील. महाराज असे भेटणारे लोक भेटलेत आम्हाला. महाराजांना विचारतात ते कोणता आकडा लावू, मला एकच आकडा लाव. जर जीवन जगण्याची पद्धत तुला कळत नसेल तर ती झाडाला आकडा लाव, दुसरा गळ्याला लाव, तो आकडा लाव. जर जगण्याची किमया कळाली नसेल तर. पण महापुरुषांकडे गेल्यानंतर हे प्रश्न नाही त्यांना विचारावे. इतक्या दिवसाची भक्ती करतोय, भजन करतोय, परंतु हृदयातले राग द्वेष कमी झालेले नाहीये, सेवा करण्याची वृत्ती वाढली नाही, गोग्रास काढावासा वाटत नाही, एखादी देशी गाय संगोपन करावीशी वाटत नाही, साधू संतांच्या सान्निध्यात जावंसं वाटत नाही, कथा ऐकावीशी वाटत नाही, पाप करण्याची वृत्ती कमी झाली नाही. महाराज माझं अंतकरण शुद्ध होईल का? माझ्याकडून भजन घडेल का? माझ्याकडून गंगेचं, नर्मदा माता, अमरकट यांचं दर्शन मला घडेल का? सुतजी म्हणतात, अनेक लोक माझ्याकडे आलेत, परंतु तुम्ही जो प्रश्न केला तो अलौकिक आहे. सगळ्या जगाचं कल्याण ज्यामध्ये समाहित आहे, अशा प्रकारचा तुम्ही प्रश्न केलाय. मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे ही सहजासहजी मिळतच नाही. जन्मांतरे भवेत् पुण्यं जन्मांतरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत्. कालव्यालमुखग्रासत्रासनिर्णाश हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलोकीरेण भाषितम्. एतस्मात् परं किंचिन् मनः शुद्धेन विद्यते. जन्मांतरे भवेत् पुण्यं तदा भागवतं
भेद. अनेक जन्माच्या पुण्याईचा उदय झाल्यानंतर जे श्रवण करायला भेटतंय ती भागवत कथा मी तुम्हाला सांगणार आहे. या भागवत कथेचा महिमा किती मोठा. स्वर्गामध्ये लागणाऱ्या ज्या देवता आहेत त्यांना सुद्धा ही कथा दुर्लभ आहे. परीक्षित राजाला शाप मिळालेला आहे आणि शुकमुनी गंगेच्या तीरावर त्यांना भागवताचं कथा सांगताय. आकाशामध्ये असलेल्या देवतांनी ते पाहिलंय आणि स्वर्गामध्ये असलेलं जे अमृत आहे ते घड्यामध्ये त्यांनी भरलंय, मटक्यामध्ये त्यांनी भरलंय. आणि गंगेच्या तीरे हे देवता आलेले आहेत स्वर्गातल्या. शुकमुनीला नमस्कार केला. त्यांना विचारलं कशासाठी आलात. म्हटले आम्ही स्वर्गातला अमृत घेऊन आलोय. आम्हाला असं कळालं की तुमचा जो शिष्य आहे त्याला शाप मिळालेला आहे. 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप त्याला चावून तो मरणार आहे. आम्ही अमृत आणलंय, हे जर त्याने पिलं तर तो तक्षक चावला तरी तो मरणार नाही. शुकमुनीने विचारलं तुम्ही हे अमृत मला देणार आहात, फुकट देणार का. ते म्हटले नाही आम्ही फुकट कोणाला काय देत नसतो, आम्ही डील करत असतो. म्हटले मग पाहिजे काय तुम्हाला. म्हटले स्वर्गातलं अमृत आम्ही तुम्हाला देऊ आणि त्या मोबदल्यामध्ये भागवतामधून जे कथामृत निघेल ते तुम्ही आम्हाला द्या. शुक महाराज म्हणतात शक्यच नाही. अरे आकाशामधून आणलेलं अमृत आणि भागवतामधून निघणारं अमृत त्याची तुलना तरी कशी होऊ शकेल. काय गोड श्लोक वापरलाय. बोलताय क्वसुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनिर्महा ब्रह्मरातो विचार्येवं तदा देवान् जहास. कुठे स्वर्गामधलं अमृत आणि कुठं भागवत अमृत. गारगोटी देऊन हिरा विकत घेण्याची प्रयत्न करताय का. अरे स्वर्गातलं अमृत पिल्यानंतर पुण्य हळूहळू कमी होतं. भागवतातलं अमृत पिल्यानंतर पुण्य कमी होत नाही. पुण्याची गणना कोण करी. स्वर्गातलं अमृत पिल्यानंतर देवाकडे लक्ष जात नाही, अप्सरांच्या पाठीमागं तो जायला लागतो. भागवतातलं अमृत पिल्यानंतर जगातले सगळे आकर्षण संपून जातात आणि एकच शब्द निघतात विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठला सगळे. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देव आपलासा वाटत नाही. भागवतातून निघालेलं भागवत अमृत आहे.
त्याने वाटायला लागतं विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुम्ही आणलेलं जे अमृत आहे ते पिल्यानंतर कुणाचाही भय संपलेला नाहीये, भीती संपलेली नाहीये. परंतु भागवत अमृत पिल्यानंतर तो म्हणायला लागतो आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची काळ गुलाम सलाम करी. वा तुकाराम तुकाराम नाव घेता काव्ययम. भागवताचा परिणाम असा आहे की काळाला आम्ही घाबरत नाही, काळ आम्हाला घाबरायला लागतो. म्हणून आम्ही म्हणतोय विठ्ठल माझा 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 स्वर्ग से तुमने जो अमृत लाया है वो मुख से पिया जाता है. ए इंद्र तुमने जो अमृत लाया है वो मुख से पिया जाता है. और भागवत का जो अमृत है वो कान से पिया जाता है. आगे सुने, जो मुख से पिया जाता है वो नीचे जाता है और जो कान से पिया जाता है वो ऊर्ध्व गति को जाता है. इसलिए बोलिए विठ्ठल माझा 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 माझा
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.